नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत CTETमध्ये सर्वात जास्त गुण देणाऱ्या विषयाबद्दल, ज्याचं नाव आहे एन्व्हायरमेंट म्हणजेच पर्यावरण. तर त्यावर आपण 30 प्रश्न बघणार आहोत. कमेंटमध्ये तुम्हाला सांगायचे आहे 30 पैकी किती प्रश्न बरोबर आलेत आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला माहीत असेल तर योग्य उत्तर कमेंट सेक्शनमध्ये त्याचा ऑप्शन टाईप करायचा आहे. तर सुरुवात करूया मित्रांनो. पहिला प्रश्न, जल संरक्षण का प्रमुख उद्देश्य क्या है? आपले ऑप्शन आहेत: ए पानी बर्बाद करना, बी पानी को सुरक्षित रखना, सी पानी को प्रदूषित करना, डी पानी को खारा बनाना. मित्रांनो आपल्याकडे 5 सेकंद आहेत, त्यामध्ये कमेंट सेक्शनमध्ये योग्य उत्तर टाईप करायचं आहे. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा मित्रांनो. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पानी को सुरक्षित रखना. पुढचा प्रश्न बघूया. पेड़ पौधे किस गैस को ग्रहण करते हैं? पेड़ पौधे किस गैस को ग्रहण करते हैं? याचं उत्तर आपल्या सर्वांना माहीत आहे मित्रांनो, तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायची आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी कार्बन डायऑक्साइड. पुढचा प्रश्न बघूया. पृथ्वी का सबसे बड़ा जल भंडार कौन सा है? पृथ्वी का सबसे बड़ा जल भंडार कौन सा है? हे उत्तर तुम्हाला माहीत असेल कदाचित, तर ऑप्शनमध्ये नक्की कमेंट करा. ऑप्शन ए नदी, ऑप्शन बी कुवा, ऑप्शन सी समुद्र, ऑप्शन डी तालाब. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे हे समजून मी उत्तर सांगतो. ऑप्शन सी समुद्र. पुढचा प्रश्न बघूया. घरों में पानी शुद्ध करने के लिए क्या उपयोग किया जाता है? ऑप्शन ए नमक, ऑप्शन बी फिटकरी, ऑप्शन सी कोयला, ऑप्शन डी रेत. मित्रांनो योग्य उत्तर काय वाटते ते कमेंट सेक्शनमध्ये 5 सेकंदामध्ये नक्की कळवा मित्रांनो. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी फिटकरी. पुढचा प्रश्न बघूया. किसमें प्रकाश संश्लेषण होता है? ऑप्शन ए जड़, ऑप्शन बी तना, ऑप्शन सी पत्ती, ऑप्शन डी फल. योग्य उत्तर जे वाटते ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा मित्रांनो. 5 सेकंद आहेत आपल्याकडे. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पत्ती. पुढचा प्रश्न बघूया. पृथ्वी का आकार कैसा है? याचं उत्तर तर सर्वांना माहीत आहे मित्रांनो, तर प्लीज उत्तर माहीत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. या पृथ्वी का आकार कैसा है? ऑप्शन ए गोल, ऑप्शन बी चौकोर, ऑप्शन सी लंबा, ऑप्शन डी सपाट. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ते ऑप्शन ए गोल. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 7वा मित्रांनो. त्यापूर्वी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ही PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलला हवी असेल तर कमेंट करा. टेलिग्राम चॅनलला ही PDF तुम्हाला अवेलेबल करून देण्यात येईल. प्रश्न 7वा. पेड़ पौधों के कटने से क्या प्रभावित होता है? ऑप्शन ए वर्षा, ऑप्शन बी धूप, ऑप्शन सी हवा, ऑप्शन डी मौसम नहीं बदलता. योग्य उत्तर तुम्हाला माहीत आहे मित्रांनो, तर कमेंट सेक्शनमध्ये याचं ऑप्शन काय आहे 7व्याचं ऑप्शन कमेंट करा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए वर्षा. पुढचा प्रश्न बघूया. भोजन बनाने की प्रक्रिया को क्या कहते हैं? तर आपले ऑप्शन आहेत ए श्वसन, बी प्रकाश संश्लेषण, सी पाचन, डी निस्यंदन. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला जे वाटते ते कमेंट सेक्शनमध्ये लवकरात लवकर कमेंट करून आपलं गुण चेक करा, किती आपल्याला 30 पैकी किती गुण मिळणार आहेत ते. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी प्रकाश संश्लेषण. पुढचा प्रश्न बघूया. वातावरण में सबसे अधिक कौन सी गैस होती है? ए ऑक्सीजन, बी नाइट्रोजन, सी कार्बन डायऑक्साइड, डी हिलियम. मित्रांनो प्रश्नाचं उत्तर जे वाटते तुम्हाला ते योग्य उत्तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. 9व्या प्रश्नाचं काय उत्तर वाटते ते. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी नायट्रोजन. वातावरणमध्ये सर्वात जास्त कोणती गॅस आढळत असेल तर ती नायट्रोजन गॅस आढळते मित्रांनो. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. प्रश्न 10वा. पानी का चक्र किसके कारण चलता है? ऑप्शन ए सौर ऊष्मा, ऑप्शन बी चंद्रमा, ऑप्शन सी बिजली, ऑप्शन डी पृथ्वी का दबाव. तर मित्रांनो योग्य उत्तर काय आहे ते कमेंट सेक्शनमध्ये लवकर कमेंट करा, जेणेकरून आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जाता येईल आणि आपल्याला 30 पैकी किती गुण मिळणार आहेत हे पण आपल्याला लक्षात राहील. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर मी देतो. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ए सौर ऊष्मा. पुढचा प्रश्न बघूया. EVS पढ़ाने का प्रमुख उद्देश्य क्या है? पर्यावरण पढ़ाने का मुख्य उद्देश्य क्या है? ए रटवाना, बी पर्यावरण जागरूकता, सी कठिन प्रश्न पूछना, डी इतिहास याद कराना. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला यायलाच पाहिजे जर आपण पेपर देत आहोत तर. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट सेक्शनमध्ये टाईप करा आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बी पर्यावरण जागरूकता. प्रश्न 12वा. EVS पर्यावरण में कौन सी विधि सबसे उपयुक्त है? ए व्याख्यान विधि, बी परियोजना विधि, सी केवल पुस्तक पढ़ाना, डी रटाना. तर मित्रांनो याचं सकारात्मक उत्तर जे योग्य तुम्हाला वाटते ते देण्याचा प्रयत्न करा. कमेंट सेक्शनमध्ये टाईप करा आणि 30 पैकी आपल्याला किती गुण मिळणार आहे हे देखील लक्षात ठेवा. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे बी परियोजना विधी. पुढचा प्रश्न बघूया.
ईवीएस कक्षा में बच्चों को सीखने का अवसर किसके माध्यम से मिलता है? पर्यावरण कक्षा में बच्चों को सीखने का अवसर किसके माध्यम से मिलता है? ए प्रत्यक्ष अनुभव, बी केवल परीक्षा, सी केवल गृहकार्य, डी सिर्फ पुस्तके. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे ते तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ए प्रत्यक्ष अनुभव. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न मित्रांनो, ईवीएस में प्रश्न पूछने का उद्देश्य क्या है? ऑप्शन ए डराना, ऑप्शन बी सोच विकसित कराना, ऑप्शन सी समय पास कराना, ऑप्शन डी बच्चों को चुप कराना. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर मला माहीत आहे, तुम्हाला माहीत असेल म्हणून मी याचं योग्य उत्तर सांगतो मित्रांनो. तरी तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की टाईप करा की 14व्या प्रश्नाचं उत्तर काय आहे. तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी सोच विकसित करना. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. पर्यावरण शिक्षा का मुख्य लक्ष्य क्या है? ऑप्शन ए पर्यावरण को दोहन, ऑप्शन बी पर्यावरण संरक्षण, ऑप्शन सी संसाधनों की बर्बादी, ऑप्शन डी प्रदूषण बढ़ाना. याचं योग्य उत्तर तुम्हाला माहीत आहे मित्रांनो, तरी देखील तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये टाईप करायचं आहे योग्य उत्तर काय आहे आणि 30 पैकी किती गुण आपल्याला मिळणार आहे ते बघायचं आहे. मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्यावरण संरक्षण. पुढचा प्रश्न बघूया. ईवीएस में समेकित अध्ययन का अर्थ है? ईवीएस में समेकित अध्ययन का अर्थ है हर विषय अलग, बी सभी विषय जोड़कर, सी केवल गणित, डी केवल भाषा. या प्रश्नाचं उत्तर काय मित्रांनो लवकरात लवकर 5 सेकंदामध्ये कमेंट सेक्शनमध्ये कळवावे, जेणेकरून आपल्याला आपला स्कोर किती येत आहे ते आपल्याला कळेल. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सभी विषय जोड़कर. पुढचा प्रश्न बघूया. तर मित्रांनो आपल्याला शक्य होईल तेवढं पेडॉगॉजीमध्ये सकारात्मक उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर 17वा प्रश्न, ईवीएस म्हणजे पर्यावरण शिक्षण में प्रकृति भ्रमण किसका उदाहरण है? ऑप्शन ए प्रत्यक्ष अनुभव, ऑप्शन बी अप्रत्यक्ष अनुभव, ऑप्शन सी रटने की प्रक्रिया, ऑप्शन डी मौखिक परीक्षा. मित्रांनो याचं उत्तर द्यायचं आहे आपल्याला. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ए प्रत्यक्ष अनुभव. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. ईवीएस पर्यावरण में बच्चों से चित्र बनवाना किस कौशल को बढ़ाता है? ए रटना, बी रचनात्मक, सी भागना, डी चिल्लाना. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला कदाचित माहीत आहे. तर 18व्या प्रश्नाचं काय उत्तर राहील हे आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय मित्रांनो सांगण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे बी रचनात्मकता. पुढचा प्रश्न बघूया. कक्षा में मॉडल चार्ट मानचित्र किसका उदाहरण है? ए शिक्षण सामग्री, बी खेल, सी परीक्षा, डी व्यवहार. मला वाटते मित्रांनो तुम्ही प्रश्न बघितल्याच विचार केला असेल की याचं योग्य उत्तर तुम्हाला माहीत आहे. तर कमेंटमध्ये सांगायचं आहे आपल्याला. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ए शिक्षण सामग्री. पुढचा प्रश्न बघूया. पर्यावरण में समूह गतिविधियाँ कराने से क्या विकसित होता है? ए लड़ाई, बी सहयोग, सी अकेलापन, डी प्रतियोगिता ही. मित्रांनो याचं योग्य उत्तर तुम्हाला माहीत आहे. तर ते कमेंट सेक्शनमध्ये लवकर कमेंट करा आणि जर गॅप कमी वाटत असेल तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही कमेंट करू शकता उत्तर बघण्यासाठी. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी सहयोग. पुढचा प्रश्न बघूया. किस प्रक्रिया से जल बाष्प में बदलता है? ऑप्शन आहेत ए संगणन, बी बाष्पीकरण, सी वर्षण, डी पिघलन. याचं उत्तर आपल्याला माहीत आहे मित्रांनो. तर कमेंट सेक्शनमध्ये टाईप करायचं आहे ऑप्शन कोणतं बरोबर आहे ते. 21चा ऑप्शन कोणतं बरोबर आहे ते ए बी सी डी पैकी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बी बाष्पीकरण. पुढचा प्रश्न बघूया. पौधों की जड़ें किसे अवशोषित करती है? ऑप्शन आहेत ए धूप, बी खाना, सी पाणी और खनिज, डी हवा. योग्य उत्तर काय मित्रांनो सांगायचं आहे आपल्याला. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी पानी और खनिज. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. प्रश्न 23वां. प्रदूषण रोकने का सबसे अच्छा तरीका क्या है? ए ज़्यादा पेड़ लगाना, बी कचरा जलाना, सी पानी बर्बाद करना, डी धुआं छोड़ना. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही टाईप केलं असेल असं मला वाटते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ए ज़्यादा पेड़ लगाना. पुढचा प्रश्न बघू मित्रांनो. पशुओं का दूध किस प्रकार का भोजन है? ए ऊर्जा प्रदान, बी सुरक्षात्मक, सी संतुलित, डी पूर्ण भोजन. तर या प्रश्नाचं उत्तर जे पण असेल मित्रांनो 24 जे पण तुम्हाला योग्य ऑप्शन वाटते ते टाईप करून सांगायचं आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डी पूर्ण भोजन. पुढचा प्रश्न बघूया. सूर्य किस प्रकार की ऊर्जा का स्रोत है? ए रासायनिक ऊर्जा, बी परमाणु ऊर्जा, सी उष्मा व प्रकाश ऊर्जा, डी ध्वनी ऊर्जा. 5 सेकंद आहेत मित्रांनो कमेंटमध्ये सांगा, नाहीतर व्हिडिओला पॉज करा आणि कमेंट सेक्शनमध्ये उत्तर टाईप केल्यानंतर व्हिडिओ पुन्हा रिझ्यूम करून बघा मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो योग्य सी उष्मा व प्रकाश ऊर्जा. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. 25 प्रश्न झालेले आहेत. तर लक्षात ठेवत चला की तुमचे किती प्रश्न बरोबर आलेले आहेत. तुम्हाला शेवटला
ते जे उत्तर आलेत, जेवढे प्रश्न बरोबर आलेत ते आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचे आहे. आणि ही PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलला हवी असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा, ही तुम्हाला तिथे मी अवेलेबल करून देईल. प्रश्न 26 किस जीव की 3 जोड़ी टांगे होती है? ए कुत्ता, बी चीटी, सी सांप, डी मछली. तर मित्रांनो, किस जीव की 3 जोड़ी टांगे होती है हे आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बी चीटी. पुढचा प्रश्न बघूया. पानी को बिल्कुल शुद्ध करने की प्रक्रिया छानना, उबालना, जमाना, मिलाना. याचं योग्य उत्तर आपल्याला माहीतच असेल मित्रांनो, तर कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी उबालना. मित्रांनो, हे प्रश्न खरंच महत्त्वपूर्ण आहेत. अशी सिरीज तुम्हाला हवी असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आपण याच्यावर वेगवेगळे अजून प्रश्न आणूत. कचरा पृथक्करण का उद्देश्य क्या है? ए कचरा मिलाना, बी पुनर्चक्रण आसान बनाना, सी कचरा बढ़ाना, डी प्रदूषण बढ़ाना. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला टाईप करायचं आहे कमेंट सेक्शनमध्ये. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पुनर्चक्रण आसान बनाना. पुढचा प्रश्न बघूया. मनुष्य को सबसे अधिक किस गैस की आवश्यकता होती है? ऑप्शन ए कार्बन डायऑक्साइड, ऑप्शन बी हेलियम, ऑप्शन सी ऑक्सिजन, ऑप्शन डी नायट्रोजन. मित्रांनो, याचं योग्य उत्तर आपल्याला माहीतच असावे, कारण आपण तोच श्वास घेऊन आपण आपलं जीवन जगतो. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे सी ऑक्सिजन. पुढचा प्रश्न, शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना देखील शेअर करा. आणि 30 पैकी आपले किती प्रश्न योग्य आलेले आहेत ते आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगायचे मित्रांनो. तर मित्रांनो, EVS में बच्चों से स्थानीय परिवेश का अध्ययन कराना क्या कहलाता है? ए क्षेत्र अध्ययन, बी मौखिक मूल्यांकन, सी अलग विषय अध्ययन, डी कहाणी सुनाना. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि 30 पैकी आपला किती गुण बरोबर येत आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ए क्षेत्र अध्ययन. तर मित्रांनो, थँक्यू सो मच. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि इथपर्यंत येण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद मित्रांनो. आणि आपलं किती स्कोअर आला ते आपल्याला कमेंटमध्ये कमेंट करायचं मित्रांनो, तर नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.